तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत आपण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये मकर संक्रांतीचा जो सण आहे तो विविध नावांनी साजरा केला जातो. त्याला काय काय नाव? कर्नाटकामध्ये याला मकर संक्रमण, पंजाबमध्ये लोहडी, तर तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो आणि बंगालमध्ये पौष संक्रांती, तर आसाममधला एक महत्त्वाचा सण म्हणून बिहू हा सण साजरा होतो आणि जम्मू काश्मीरमध्ये याला शिशूर संक्रांत असं म्हटलं जातं. आता याचं भौगोलिकदृष्ट्या महत्त्व काय आहे, तर सूर्याचं उत्तरायण चालू झालंय, म्हणजे आता दिवसामध्ये ही वाढ होणं चालू झाली. आता हिवाळा होता, थंडी होती, थोडी गरमी, आता तापमानामध्ये वाढ होणं चालू झालंय, कारण सूर्य जो आहे हा आता उत्तर गोलार्धाकडे येणं चालू झालंय. त्यामुळे हा सण मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो आणि सूर्याचा प्रवेश जो आहे हा मकर राशीमध्ये झालेला आहे. त्यामुळे याला आपण मकर संक्रमण किंवा मकर संक्रांती असं म्हणतो. तर सर्वांना शुभेच्छा.